नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर 12वी पास आहात तर तुमच्यासाठी खास दिल्ली पोलीसमध्ये कॉन्स्टेबल पदाच्या 7565 जागांचं नोटिफिकेशन जस्ट SSC थ्रू लॉन्च झालेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण त्यासाठी लागणारा सिलेबस आणि फिजिकल एंड्युरन्स टेस्ट जी असते त्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर चला तर मग स्टार्ट करूयात. सर्वात अगोदर महत्त्वाचं आहे की डेडलाईन, की सर फॉर्म कधी भरायचा आणि किती दिवस फॉर्म डेट आहे. तर बघा, फॉर्म स्टार्ट झालेले आहेत तुमचे 22 सप्टेंबर 2025 पासून आणि फॉर्म भरायची लास्ट डेट आहे तुमची ऑक्टोबर महिन्यातली 21 तारीख. राईट, सर्वांनी हा फॉर्म भरून टाकायचा आहे. त्याच्यानंतर एक्झाम कधी होईल सर याची, तर याची एक्झाम टेंटेटिव्हली शेड्यूल आहे डिसेंबर 2025 किंवा जानेवारी 2026 मध्ये. आणि फॉर्म कसा भरायचा याबद्दल एक व्हिडिओ आपण नंतर टाकणार आहोत. पण सर्वात अगोदर या व्हिडिओमध्ये आपण त्यासाठी सिलेबस काय आहे आणि फिजिकल गोष्टी कोणत्या कोणत्या लागतात, मेल आणि फिमेल आणि कॅटेगरी वाईज, त्या सर्वांचं डिस्कशन आपण करणार आहोत. तर सेव्ह द डेट, किती, 21 ऑक्टोबर 2025च्या अगोदर, म्हणजे या महिन्यातल्या 21 तारखेच्या अगोदर तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे. माझं एक सजेशन राहील की नंतर SSCची साईट थोडं प्रॉब्लेम देते, तर लवकरात लवकर हे फॉर्म तुम्ही फिलअप करून टाका. राईट, चला तर बघूयात की सर एकदम या एक्झाम बद्दल थोडी माहिती आम्हाला पाहिजे. तर तीच माहिती घेऊन आलो. वॅकन्सीज बद्दल विचार करूयात. पे स्केल काय आहे, तर बघा, पे स्केल आहे सेंट्रलचा 3, मतलब 21,700 पासून ते 69,100 रुपयापर्यंत तुम्हाला याच्यामध्ये पेमेंट राहील. महाराष्ट्र पोलीसपेक्षा दिल्ली पोलीसचं पेमेंट कधी पण जास्त राहतं आणि 13 महिन्याचं पेमेंट भेटतं. कसं भेटते ते आपण नंतर बघू. ठीक आहे, ग्रुप सी ची पोस्ट आहे. सर वॅकन्सीज किती आहे, तर मेलसाठी बघा, मेलसाठी जनरल वॅकन्सीज आहेत तुमच्या 4,408 जागा आहे मेलसाठी आणि फिमेलसाठी 2,496 जागा आहे. तर सर या मधल्या जागा काय आहेत, त्या मधल्या जागा एक सर्व्हिसमॅन वगैरे वगैरे त्यांच्यासाठी आहेत, त्या आपल्या कामाच्या नाहीत. एक सर्व्हिसमॅन कोणी असेल तर त्यांच्यासाठी आहेत. पण जनरल जर आपण विचार केला तर मुलांसाठी किती वॅकन्सीज सर, मेलसाठी वॅकन्सीज तुमच्या 4,408 आणि मुलींसाठी किती सर, फिमेलसाठी कॅटेगरी वाईज पण डिस्ट्रीब्युशन त्यांनी दिलेलं आहे 2,496 आणि या पण त्याच्यामध्ये एक सर्व्हिसमॅनच्या पण ऍड केल्यात तर तुमच्या टोटल वॅकन्सी म्हणतात 7,565 वॅकन्सी म्हणतात. अजून एक नोट दिली त्यांनी नोटिफिकेशन सोबत की दिस नंबर ऑफ वॅकन्सीज आर प्रोव्हिजनल, म्हणजे याच्यामध्ये अजून नंबर ऑफ वॅकन्सीज वाढण्याची दाट शक्यता आहे. कारण एक्झाम प्रोसिजर जानेवारीमध्ये स्टार्ट झाली तर ऑगस्ट पर्यंत किंवा जुलै पर्यंत तरी जाईल. तर तोपर्यंत जेवढ्या पण जागा ऍड होतील त्या या नोटिफिकेशन थ्रू ते ऍड करणार आहेत. चला सर, तुम्ही वॅकन्सी, पे स्केल वगैरे तर सांगितलं, पुढे अजून एक्झाम कशी असती काय वगैरे वगैरे. तर एज लिमिट कोण कोण अप्लाय करू शकतं, एज लिमिट बघा, तर 2/7, हे बघा, 1/7/2025, कधी, 1/7/2025 या तारखेला, 1/7/2025, 2 मिनिटं, 1/7/2025 या तारखेवर तुमचं वय 18 ते 25 पाहिजे. किती पाहिजे तुमचं वय, 18 ते 25 एज लिमिट या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. 18 वर्षापेक्षा जास्त आणि 25 वर्षापेक्षा कमी. तर सर हे सर्वांना लागू आहे का, ते फक्त ओपन कॅटेगरीला लागू आहे. जर तुम्ही ओबीसी किंवा SC ST मधून येत असाल तर तुमच्यासाठी एज रिलॅक्सेशन त्या कॅटेगरीमध्ये देण्यात आलेलं आहे. तुम्ही जर SC किंवा ST आहात तर 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेलं आहे आणि तुम्ही ओबीसी आहात तर 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन. 5 वर्षाचं म्हणजे काय सर, म्हणजे तुम्ही 30 पर्यंत जरी असलात SC किंवा ST कॅटेगरीमधून, 25 + 5 30 वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकतात. आणि ओबीसी मध्ये असाल तर 25 + 3 28 वर्ष जरी तुमचं वय असलं तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. अजून काही एज रिलॅक्सेशन आहे का सर, तर अजून पण आहे, पण स्पोर्ट पर्सन जर तुम्ही असाल, नॅशनल लेवल किंवा इंटरनॅशनल लेवल खेळलेला असाल तर 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन. आणि त्याच्यानंतर हे 10 वर्षाचं, हे आपल्या कामाचं नाही, आपलं फक्त काय, SC ST ला 5 वर्षाचं आणि ओबीसी ला किती वर्षाचं, 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन त्यांनी तुम्हाला दिलं. इसेन्शियल क्वालिफिकेशन काय आहे सर, तर मी आधीच बोललो 12वी. इसेन्शियल क्वालिफिकेशन काय, 12वी. तर तुमची 12वी झालेली पाहिजे. काय झालेली पाहिजे, 12वी झालेली पाहिजे. आणि 11वी कोणासाठी सर, तर ते दिल्ली पोलीसमध्ये ज्यांचे पॅरेंट्स आहेत कामाला त्यांच्यासाठी 11वी पण क्वालिफिकेशन आहे. 12वी वायपरिंग पण जमतं, पण आपल्यासाठी काय, तुमची कमीत कमी 12वी क्लिअर पाहिजे. ठीक आहे. आता एक मुद्द्याची गोष्ट तर त्यांनी हायलाईट करून सांगितलेली आहे की अजून एक इसेन्शियल क्वालिफिकेशन फक्त मेल लोकांसाठी काय, तर ते काय म्हणताय, मेल कॅन्डिडेट मस्ट पजेस अ व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन फॉर लाईट मोटार व्हेकल. ठीक आहे, ऑन द डेट, म्हणजे कधी, म्हणजे मेल मुलं जर इथं अप्लाय करतात, एक गोष्ट त्यांनी स्किप नाही करायची, त्यांच्याकडं ड्रायव्हिंग लायसन पाहिजे. पण ते कधी पाहिजे माहितीये, एक्झाम झाली
त्याच्यानंतर जेव्हा फिजिकल किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे. आता नसलं तरी तुम्ही जर फॉर्म अप्लाय करताय मेल मुलं तर तुम्ही फॉर्म अप्लाय करून टाका आणि नंतर ड्रायव्हिंग लायसन्सला आता अप्लाय करून टाका, ड्रायव्हिंग लायसन्स काढून घ्या. मेलसाठी, फिमेलसाठी ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, हे त्यांनी हायलाइट केलेलं आहे पॉईंट. मेल कॅन्डिडेट मस्ट possess a valid ड्रायव्हिंग लायसन्स फॉर LMV मोटरसायकल और कार ॲज ऑन द डेट ऑफ द फिजिकल एंड्युरन्स टेस्ट और मेडिकल टेस्ट. ठीक आहे. लर्नर लायसन इज नॉट ऍक्सेप्टेबल. लर्निंग लायसन कोणाकडे असेल तर त्यांनी पक्का लायसन काढून घ्या. हे फक्त मेल साठी होतं, हे फिमेल साठी नव्हतं. चला मग आता एक्झाम वगैरे कशी होईल काय होईल त्याच्याबद्दल बघू. अजून एक गोष्ट आहे, त्यांनी इन्सेंटिव्ह दिलाय कोणासाठी, एनसीसी. आपण स्कूलमध्ये एनसीसी वगैरे मध्ये आपल्याकडे सर्टिफिकेट असतात, ए सर्टिफिकेट, बी सर्टिफिकेट, सी सर्टिफिकेट. त्यात सी सर्टिफिकेट खूप छान असतं. जर तुम्ही स्कूलमध्ये एनसीसी मध्ये ऍक्टिव्ह असाल आणि तुमच्याकडे एनसीसीचं ए बी किंवा सी सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला बोनस मार्क्स इथं ते देतात या एक्झाम मध्ये. किती? जर तुमच्याकडे सी सर्टिफिकेट सर्वात भारी राहतं, सी सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला 5% ऑफ द मॅक्सिमम मार्क, म्हणजे एक्झाम जेवढ्या मार्काचे आहे त्याच्या 5% मार्क तुम्हाला बोनस भेटतात. जर बी असेल तर 3% आणि ए असेल तर 2%. असं जर एनसीसीचं सर्टिफिकेट असेल तर बिलकुल ऑप्ट करा ऑप्शन. फॉर्म भरताना फॉर्म कसा भरायचा हे पण व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत. तर या गोष्टी आज फीस किती सर? फक्त 100 रुपये फीज आहे. ते पण कोणाला? ओपन आणि ओबीसी मेलला. फिमेलला इथं फीज नाही आणि एसटी आणि एससी कॅटेगरीच्या मुलांसाठी इथं फॉर्मला फीज नाही. तर फ्रीमध्ये फॉर्म आहे भरपूर मुलांसाठी, तर जरूर फॉर्म भरा. ठीक आहे. चला आता एक्झाम कशी होईल सर? तर एक्झाम एकदम सोपी बघा. याच्यामध्ये काय माहिती का, 3 किंवा 4 स्टेजेस. 3 किंवा 4 का बोलतोय? पहिली स्टेज तुमची राहील की एक एक्झाम होईल तुमची. कशी होईल ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. एक एक्झाम होईल. त्याच्यानंतर बघा काय म्हणताय ते कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम होईल. त्याच्यानंतर फिजिकल एंडोरन्स अँड मेजरमेंट टेस्ट. म्हणजे काय होईल माहिती का, हाईट किती पाहिजे, चेस्ट किती पाहिजे, किंवा मग रनिंग वगैरे, हाय जंप, लॉंग जंप हे तुमची घेतील. ते काय ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. आणि त्याच्यानंतर तुमची मेडिकल एक्झामिनेशन होईल. बस म्हणजे एकच एक्झाम आहे सर. एकच एक्झाम पास करायची, बाकी फिजिकल पास करायचं आणि मेडिकल पास करायचं. फिजिकल आणि मेडिकलमध्ये काय होईल त्या सर्व गोष्टी डिटेल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर आता एक्झाम काय होईल सर? जी एक्झाम पहिले तुम्हाला काय करावं लागेल माहिती का, एक एक्झाम द्यावं लागेल. त्या एक्झाम मध्ये काय काय विचारते सर? तर एक्झामचा पॅटर्न बघा तुम्ही. 90 मिनिट तुम्हाला आहेत. किती मिनिट आहेत? 90 मिनिट. आणि क्वेश्चन किती तुमच्याकडे? 100 क्वेश्चन तुम्हाला तिथे विचारण्यात येतील. तर 100 क्वेश्चन कसे येतील सर? तर बघा, जीकेचे 50 क्वेश्चन आहेत. किती मार्काला? 50 मार्काला जीकेचे. त्याच्यानंतर काय? रिझनिंगचे 25 क्वेश्चन 25 मार्काला. रिझनिंगचे 25 क्वेश्चन 25 मार्काला. त्याच्यानंतर क्वांटचे 15 क्वेश्चन 15 मार्काला. आणि कम्प्युटर इथं खूप मोठा रोल प्ले करतो, कारण कम्प्युटर एवढ्या जास्त मार्काला कोणत्या एक्झाम मध्ये विचारला जात नाही, याच्यामध्ये विचारला जातो. 10 क्वेश्चन कम्प्युटरचे 10 मार्काला. हा पॅटर्न चेंज होणार नाही, असाच पॅटर्न राहील. म्हणजे 50% वेटेज तुमचं जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सच्या एक्झाम मध्ये आहे. आणि 60 मिनिटं असतात नॉर्मली एक्झामला, इथं तुम्हाला 90 मिनिटं देण्यात आले. म्हणजे तुम्हाला 1.5 घंटा आहे, म्हणजे सफिशियंट टाइम आहे. 90 मिनिटं आहे. आणि रिझनिंग आणि मॅथचे फक्त किती क्वेश्चन आहे? 40चा कॉम्बो आहे. तुम्ही आरामात त्याला टॅकल करू शकता. आणि मी खूप छान पेमेंट आहे आणि खूप छान इन्सेंटिव्ह आहेत दिल्ली पोलीसमध्ये. एकदा तुम्ही दिल्ली पोलीसमध्ये गेला तुमची लाईफ थोडी चेंजेस होऊन जाते. निगेटिव्ह मार्किंग आहे का सर एक्झाममध्ये? यस, निगेटिव्ह मार्किंग आहे. 0.25 मार्क्स कट होतील, म्हणजे 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे, कारण एक क्वेश्चन 1 मार्काला आहे. 1/4 निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला एक्झाम मध्ये राहणार आहे. तर ही तर झाली एक्झाम. ही एकमेव एक्झाम आहे. ही एक्झाम तुम्हाला पास करायची बस. त्याच्यानंतर मग पुढे काय सर? सिलेबस सांगू शकता का? तर सिलेबस एक शॉर्ट मध्ये जर सांगायचा झाला तर जनरल नॉलेज किंवा करंट अफेअर याच्या सिलेबसमध्ये काय काय विचारलं जायचं? तर स्टाफ सिलेक्शन कमिशनसाठी, एसएससी सीजीएल साठी, सीएचएसएल साठी जे पोरं प्रिपेअर करताय किंवा ज्यांनी कधीतरी सरळ सेवेसाठी जीके वगैरेचा अभ्यास केला असेल तर त्यांच्या लेवलचं तिथं जीके येणार आहे. काय काय एक जर गेलं तर नॉलेज ऑफ करंट इव्हेंट्स आहे, स्पोर्ट्सचं नॉलेज, हिस्ट्री, जॉग्राफी, त्याच्यानंतर इंडियन इकॉनॉमी, पॉलिटी, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, सायन्स, आणि त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स. म्हणजे कोणते कोणते सर? इन शॉर्ट हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, करंट अफेअर्स. बस एवढा आम्हाला विचारणार जीके मध्ये. 50 क्वेश्चन आहे मित्रांनो. जीकेला हलक्यात घ्यायचं नाही प्रिपरेशन करत. रिझनिंग मध्ये काय सर? तर रिझनिंग मध्ये तुम्हाला सोपं सांगतो, एवढं मोठं हे करत बसू नका. रिझनिंग मध्ये एसएससी ची जी रिझनिंग आहे, नॉन व्हर्बल रिझनिंग, नॉन व्हर्बल प्लस व्हर्बल रिझनिंग, दोनचे दोन आहे. त्याच्या डायग्राम येतात बघा, स्कॉलरशिप मध्ये आपण शिकलो तो डायस येतं. मग बाकी येतं बँकिंगचं ब्लड रिलेशन, त्याच्यानंतर सिटिंग अरेंजमेंट, पझल नाही विचारत तिथे एवढं, एकदम वन लाइनर क्वेश्चन असतात.
एकदम सोपे सोपे. आणि बाकी ते आपण स्कॉलरशिप 4थी 7वीत दिलं होतं ना, ते फिगर कम्प्लिशन, एम्बेडेड फिगर, मिरर इमेज, वॉटर इमेज, त्याच्यानंतर नंबर सिरीज इथं रिझनिंग मध्ये विचारली जाते, जी मॅथमध्ये बँकिंगमध्ये विचारली जाते. या सर्व गोष्टी आहेत. अल्फाबेटिकल सिरीज, अल्फान्यूमेरिकल सिरीज, इनिक्वालिटी तर आतापर्यंत विचारलं नाही. म्हणजे तुम्हाला बँकिंगच्या सिलेबसवर कमांड असेल आणि तुम्ही 4थी किंवा 7वीमध्ये स्कॉलरशिप जरी दिली असेल तरी तुम्हाला इथलं रिझनिंग प्रॉब्लेम देणार नाही. त्याच्यानंतर सर पुढचा सब्जेक्ट आहे मॅथमध्ये कोणते कोणते गोष्टीवर क्वेश्चन विचारले जातील. तर मॅथमध्ये मी तुम्हाला म्हणालो, तुम्ही जर बँकिंगची एक साधी बॅच जरी केली असेल प्री लेवलची, बँकिंगच्या प्रीपेक्षा पण खालच्या लेवलचं मॅथ इथं विचारलं जाणार. किंवा तुम्ही एसएससीचं जरी प्रिपरेशन 3 महिने जरी केलं असेल तर एकदम साधे साधे प्रश्न इथे विचारले जातात. बघा, नंबर सिस्टम, कॉम्पिटिशन ऑफ होल नंबर, कॉम्पिटिशन, डेसिमल अँड फ्रॅक्शन्स, रेशो प्रपोर्शन, ॲव्हरेज, सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, प्रॉफिट लॉस, डिस्काउंट, मेन्सुरेशन, टाइम स्पीड डिस्टन्स, रेशो प्रपोर्शन, टाइम. म्हणजे इथं सर जॉमेट्री, अल्जेब्रा, ट्रिग्नॉमेट्री जे काही सीजीएल मध्ये विचारले जातात तेच इथं विचारल्या जात नाही. हे सर्व तुम्ही बँकिंगमध्ये कुठेतरी शिकलेला आहात, जर बँकिंगचं प्रिपरेशन जरी करत आहात तरी. ठीक आहे. कॉम्प्युटरमध्ये एकदम मोजक्या गोष्टी विचारल्या जातात. 10 क्वेश्चन जे कॉम्प्युटरचे येणार आहेत, खूप काय अवघड विचारल्या जाणार नाही. एक तर भाई कॉम्प्युटरची हिस्ट्री, जनरेशन वगैरे असतात कॉम्प्युटरच्या, त्यानंतर वर्ड शॉर्टकट वगैरे विचारतात. ठीक आहे. त्याच्यानंतर एक्सेलचं शॉर्टकट विचारतात, स्प्रेडशीट म्हणजे एक्सेलच आहे. त्यानंतर इंटरनेटबद्दल विचारतात, सर्च इंजिन वगैरे, वेब ब्राउझर्स, व्हायरस, अँटीव्हायरस वगैरे यांच्याबद्दल विचारलं जातं. ब्राउझिंग सॉफ्टवेअर हे ते विचारले इथं या केसमध्ये तुम्हाला विचारलं जाणार आहे. तर कॉम्प्युटरचं काही नाही, एक छोटंसं पुस्तक जरी तुम्ही अरिहंतचं रीड केलं तरी तर तुमचे 10 पैकी 10 क्वेश्चन्स इथं सॉल्व्ह होतील. हे तर झालं सर. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट काय माहिती का, की सर एक्झाम जर आम्ही पास झालो तर आमच्यासोबत काय होणार, तर तुमची होणार आता फिजिकल मेजरमेंट टेस्ट, फिजिकल एंडोरन्स टेस्ट फॉर मेल. आता हे कोणासाठी बोलतोय मी, मेल कॅन्डिडेटसाठी, की कोणता तो फिजिकल क्रायटेरिया तुम्हाला रिक्वायर्ड आहे मेलसाठी. व्यवस्थित बघा. आता बघा, अप टू 30 इयर म्हणजे तुमचं वय 30 वर्षापर्यंत असेल, म्हणजे जनरल कॅटेगरी आपली आपली. कारण का आपण म्हणतो ना की 25 पर्यंत एज लिमिट आहे, ओबीसीला 28 झाली, एससी एसटीला 30 झाली, तर तोपर्यंत. आता अबोव 30-40 कोणासाठी सर, ते एक सर्व्हिसमॅन वगैरे वगैरे त्या लोकांसाठी. तर आपण जनरल क्रायटेरिया बघूत फक्त. 3 इव्हेंट तुम्हाला फिजिकल एंडोरन्स टेस्टमध्ये इथं तुमची चेक करण्यात येईल. एक तर 1600 मीटरची तुमची रनिंग आहे, त्याच्यानंतर एक तुम्हाला लॉंग जम्प आणि एक काय हाय जम्प. 3 इव्हेंट मेलसाठी. लक्ष द्या. आता तुम्हाला 1600 मीटर रनिंग किती मिनिटात कंप्लीट करायची आहे, 6 मिनिटात तुम्हाला 1600 मीटर रनिंग. याचे मार्किंग वगैरे काही नाहीये, क्वालिफाय करायची फक्त, मार्क वगैरे नाही की भाई 6 मिनिटात आला तर आउट ऑफ मार्क, 5 मिनिटात आलं तर एवढे मार्क, 7 मिनिटात आलं तर 18 मार्क वगैरे, असं काही नाही. याच्यात क्वालिफाय करायची, मस्ट करायचे. 1600 मीटर तुम्ही 6 मिनिटात धावलेच पाहिजे मेल कॅन्डिडेट. त्यानंतर लॉंग जम्प तुमची 14 फीटची तुमची लांब उडी पाहिजे. किती फीटची, 14 फीट, 14 फीटची लांब उडी. आणि त्याच्यानंतर 3 फीट 9 इंचाची तुमची हाय जम्प पाहिजे, हाय जम्प, उंच उडी. याची पण प्रॅक्टिस केली जाते, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही कोणत्याही ग्राउंडवर गेलात तर लॉंग जम्प, हाय जम्पची प्रॅक्टिस तुम्हाला तो टीचर करून घेतो ग्राउंडवाला. आणि 1600 मीटर रनिंग हे काय तेवढी मोठी गोष्ट नाहीये, तेवढं काही अवघड नाही. याला मार्किंग नाही. पहिली गोष्ट, कट ऑफ तर तुमच्या एक्झामच्या जोरावरच पडणार आहे. अजून सर थोडं सांगा की हाईट किती पाहिजे मेलसाठी. तर हाईट तुमची मिनिमम हाईट रिक्वायरमेंट आहे 170 सेंटीमीटर. तुम्ही जर मेल कॅन्डिडेट आहात तर तुमची हाईट किती पाहिजे, 170 सेंटीमीटर. हाईटमध्ये रिलॅक्सेशन आहे का सर, तर यस, हाईटमध्ये रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. कोणत्या कॅटेगरीच्या मुलांना, एसटी कॅटेगरीच्या मुलांसाठी तुमच्या हाईटसाठी 5 सेंटीमीटरचं रिलॅक्सेशन तुम्हाला देण्यात आलंय. म्हणजे तुम्ही एसटी कॅटेगरीचे मेल आहात तर तुम्हाला 170च्या ऐवजी 165 सेंटीमीटर हाईट पण पीईटी मध्ये, फिजिकल एंडोरन्स टेस्टमध्ये परमिटेबल आहे. तर सर एससी साठी आहे का सर हे, तर नाही, फक्त एसटी साठी. व्यवस्थित बघा. ठीक. त्याच्यानंतर चेस्ट, चेस्ट तुमची किती पाहिजे, 81 सेंटीमीटर. किती सेंटीमीटरची चेस्ट पाहिजे, 81 सेंटीमीटरची मेलच्या केसमध्ये तुम्हाला चेस्ट पाहिजे. आणि 4 सेंटीमीटर पर्यंत ती फुगली पाहिजे. जसं श्वास आतमध्ये घेतला तर चेस्ट फुगते ना, तर 4 सेंटीमीटर, हे सर्वांना माहितच असेल जवळ. याच्यामध्ये काही रिलॅक्सेशन आहे का सर मेल कॅन्डिडेटसाठी, तर यस, याच्यामध्ये पण एसटी मेलसाठी, कोणासाठी, एसटी कॅटेगरीच्या मेलसाठी 5 सेंटीमीटरचं तुम्हाला रिलॅक्सेशन आहे. चला, तर हे झालं सर मेलच्या बाबतीत. फिमेल कॅन्डिडेटच्या बाबतीत कोणते फिजिकल नॉर्म्स यांनी हे केलेले आहेत. आता फिमेल कॅन्डिडेटच्या बाबतीत फिजिकल एंड्युरन्स टेस्ट कशी होणार, 3 इव्हेंट फिमेलसाठी पण असणार, 1600 मीटर, लॉंग जम्प आणि हाय जम्प. फक्त इथं आता टाइम वाढून जाईल थोडा. जसं फिमेलच्या केसमध्ये तुम्हाला हे 30 वर्षापर्यंत म्हणजे जनरल कॅटेगरी, तर 1600 मीटर तुम्हाला 8 मिनिटात कव्हर करायचंय. किती मीटर, 1600 मीटर म्हणजे लमसम 1.5 किलोमीटर आणि 100 मीटर त्याच्यावर. ठीक आहे. तर किती मिनिटात, 8 मिनिटात. लॉंग जम्प मुलींच्या केसमध्ये 10 फीटची लॉंग जम्प आहे. किती फीटची, 10 फीटची. आणि हाय जम्प किती फीटची आहे, 3 फीटची. 3 फीटची हाय जम्प आहे मुलींच्या केसमध्ये. सर मुलींसाठी हाईट वगैरे किती लागेल कॉन्स्टेबल पदासाठी, तर बघा
मुलींसाठी हाईटचा क्रायटेरिया काय दिलाय त्यांनी 157 सेंटीमीटर. किती सेंटीमीटर? 157 सेंटीमीटर तुमची मिनिमम हाईट पाहिजे. मुलींसाठी हाईटमध्ये काही रिलॅक्सेशन आहे का सर? तर यस, मुलींसाठी या केसमध्ये SC आणि ST कॅटेगरीचे कॅन्डिडेट असतील, फिमेल बरं का, मुलांसाठी फक्त SC ST साठी होते, SC साठी नव्हतं. 2 सेंटीमीटरचं रिलॅक्सेशन तुम्हाला त्या केसमध्ये भेटणार आहे. 2 सेंटीमीटरचं म्हणजे जर तुम्ही फिमेल कॅटेगरीमध्ये आहात आणि SC किंवा ST मधून बिलॉंग करता तर तुमचं 157 पेक्षा 2 सेंटीमीटर कमी हाईट असली म्हणजे 155 पर्यंत पण हाईट तुम्हाला परमिटेबल आहे. मुलींसाठी त्या 3 इव्हेंट आणि त्याच्यानंतर हाईट, चेस्टचा क्रायटेरिया मुलींसाठी इथे ऍप्लिकेबल नाही. राईट, इथपर्यंत झालं सर. त्याच्यानंतर मेडिकल स्टँडर्ड्स कोणते कोणते आहेत सर? तर मेडिकल स्टँडर्ड काही नसतं बघा, काय राहतं माहिती का, तुमची विजन क्लिअर पाहिजे. कोणती विजन पाहिजे तुम्हाला? 6/12 विजन. सर हे 6/12 विजन काय भानगडे? 6/12 विजन काय भानगडे? तर कसं आहे मित्रांनो माहिती का, हे तुम्ही कोणत्या पण चष्म्यावाल्याकडे गेलात त्याला म्हणायचं भाई मला 6/12 विजन माझी विदाऊट ग्लासेस आहे का एवढं चेक करून दे म्हणायचं. बस तिथं ते चेक करणार, त्याचं काही सर्टिफिकेट वगैरे लागत नाही. कलर ब्लाइंडनेस नको. काय नको? कलर ब्लाइंडनेस नको. समजलं? कोणत्याही प्रकारची सर्जरी चालणार नाही. नॉर्मल मेडिकल असतं. विजनच मेन इम्पॉर्टंट असते. विजन 6/12 पाहिजे तुम्हाला. काहीतरी राहते याचं मिनिंग की 6 इंचाचं अक्षर 12 मीटर अंतरावरून दिसलं पाहिजे. सगळ्यात भारी विजन 6/6 राहते. पण त्याच्यानंतर त्यांनी 2 नंबरची विजन दिली. 6/12 कमीत कमी तुमची विजन पाहिजे. तुम्ही कोणालाही विचारलं तर कोणी तुम्हाला सांगू देईल. सर आता पोलीसमध्ये सहसा करून एक राहतं की सर मी टॅटू काढलाय, टॅटू वगैरे चालेल का? तिथं त्यांनी क्लिअर दिलेलं आहे, टॅटूज ऑन व्हेरियर पार्ट्स ऑफ द बॉडी आर परमिसेबल ॲज पर द डिटेल. म्हणजे टॅटू असेल तर तो परमिटेबल आहे, पण डिटेल काय? जर त्या टॅटूमध्ये डिपिक्टिंग रिलिजियस सिम्बॉल ऑर फिगर्स अँड इंडियन आर्मी याच्या बाबतीत जर टॅटू असेल, म्हणजे काय धार्मिक असेल टॅटू किंवा इंडियन आर्मी विषयी टॅटू असेल तर तो टॅटू परमिटेबल आहे. उगा नावं फिवा नाही. ठीक आहे, हा हे परमिटेबल आहे. त्याच्यानंतर तो काय म्हणतोय, ओनली ऑन द लेफ्ट फोरआर्मवर ऍप्लिकेबल आहे. आणि साईज बघा, साईज मस्ट बी लेस दॅन 1/4 ऑफ द पर्टिक्युलर पार्ट, एल्बो ऑर हँड्स. म्हणजे एल्बो किंवा हँडवर तुम्ही तुमचा कोणता टॅटू आहे तर कमीत कमी त्याची साईज आहे ना याच्यापेक्षा 1/4 पेक्षा कमी पाहिजे. म्हणजे एवढं मोठं आहे त्याच्या 20% पेक्षा कमी साईज पाहिजे. या गोष्टींचं तुम्ही लक्ष द्यायचं आहे. तर तुम्हाला समजलं असेल मित्रांनो की नेमकं आपल्याला यामध्ये काय काय होणार आहे. एक एक्झाम होणार आहे, त्याच्यानंतर फिजिकल एंड्युरन्स टेस्ट होणार आहे आणि त्याच्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन. आणि खूप छान पोस्ट आहे मित्रांनो. जर कम्पेअर तुम्ही करताल तर बँक क्लर्कपेक्षा पण छान पोस्ट आहे. प्लस तुम्हाला पॉवर पण खूप भेटते. त्याच्यानंतर दिल्ली पोलीसचा एक औराच अलग राहतो, कारण दिल्ली पोलिसांना कोण हायर करतं? सेंट्रल गव्हर्नमेंट हायर करतं आणि त्यांना 13 महिन्याचं पेमेंट भेटतं. या सर्व गोष्टी याच्यामध्ये आहेत. आता डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहेत सर? तर डॉक्युमेंट तेवढे काही लागत नाही, तरी पण एक सांगून देतो. डॉक्युमेंट जे नॉर्मल तुमच्याकडे असतात, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा 10वीचं मार्कशीट लागणार आहे. त्याच्यानंतर इसेन्शियल क्वालिफिकेशन सर्टिफिकेट म्हणजे 12वीवर भरताय तर 12वीचं मार्कशीट वगैरे लागणार आहे. त्याच्यानंतर ड्रायव्हिंग लायसन, अगेन इम्पॉर्टंट. कोणासाठी? फॉर मेल कॅन्डिडेट ओनली. कधी चेक होणार आहे? आता सर माझ्याकडे लायसन नाही, मी फॉर्म भरू का? तर बिंदास फॉर्म भरून टाका, लायसन येऊन जाईल तोपर्यंत. ड्रायव्हिंग लायसन मुलांसाठी. त्याच्यानंतर कॅटेगरी सर्टिफिकेट, म्हणजे जर तुम्ही ओबीसी मधून फॉर्म भरताय तर ओबीसी सर्टिफिकेट, SC ST मधून भरताय तर SC ST सर्टिफिकेट वगैरे, कास्ट सर्टिफिकेट इन शॉर्ट. हे कोणतं कास्ट सर? तर सेंट्रलचं कास्ट. कोणतं कास्ट? सेंट्रलचं कास्ट. तुम्ही कोणत्याही सेतूवर गेलात आणि त्याला म्हणलात मला सेंट्रलचं कास्ट काढून दे तर तो तुम्हाला काढून देईल. तिथं स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट आणि 2-4 डॉक्युमेंट द्यावे लागतात. सेंट्रलची कास्ट आरामात निघून जाते. तेवढं टेन्शन घेऊ नका. कोणालाही फॉर्म भरताना किंवा काही पण प्रॉब्लेम आला, आता फॉर्म कसा भरायचा याबद्दल आपण एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत मित्रांनो. धन्यवाद. खूप चांगली पोस्ट आहे. प्रिपरेशन कसं करायचं तर आम्हीच आमच्या सारथी एज्युकेशन ॲपवर याच्यासाठी एक स्पेशल बॅच घेऊन येणार आहोत. तर जेव्हा बॅच येईल तेव्हा बॅचबद्दल तर व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईलच. पण तोपर्यंत तुम्ही फॉर्म भरून ठेवा. फॉर्म भरताना कोणालाही काही प्रॉब्लेम आला ते कॉन्टॅक्ट नंबर देऊन ठेवतो. त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. 9226787833 या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. फॉर्म भरताना किंवा एलिजिबिलिटीमध्ये किंवा कोणतं सर्टिफिकेट काढताना तुम्हाला काही प्रॉब्लेम येईल तर मला तुम्ही बिंदास या नंबरवर कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. चला, थँक्यू.